मोनोरेल बंद पडली। हा आहे 3000 कोटी खर्च करून उभा केलेला पांढरा हत्ती म्हणजेच मुंबईची मोनोरेल। पाऊस पडला की आधी रस्ते वाहतूक आणि नंतर लोकल सेवा विस्कळीत होते। मात्र आता थेट जमिनीशी संपर्क नसणारी मोनोरेल देखील पावसाच्या फटक्यानं बंद पडली आहे। हा व्हिडिओ पुन्हा पहा। मुंबईत रात्रभर पाऊस पडला आणि सकाळी मोनोरेल पुन्हा एकदा बंद पडली। रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोनोरेल सेवा पुन्हा एकदा बंद पडली आहे। आपण पाहू शकता, आपण सध्या उभे आहोत वडाळा व अँटोबिलच्या दरम्यान मोनोरेल सेवा बंद पडली आहे व मुंबईतील पुन्हा एकदा मोनोरेल थांबली आहे। रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोनोरेलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आहे। त्यातील 17 प्रवाशांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये रेस्क्यू करून वाचवण्यात यश आले आहे। प्रथमदर्शी प्रवाशांकडून माहिती मिळते की मोनोरेल सकाळी 6च्या दरम्यान बंद पडली आहे व मोनोरेलच्या टेक्निशियनकडून मोनोरेल सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर आपण पाहू शकता की हीच ती मोनोरेल बंद पडली व टेक्निशियनकडून मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्यात प्रयत्न चालू आहेत। आपण कॅमेरामॅन विक्रमसह प्रवीण चव्हाण, साम टीव्ही न्यूज, मुंबई। अवघ्या 25 दिवसात घडलेली ही दुसरी घटना। 20 ऑगस्टला घडलेल्या घटनेचीच पुनरावृत्ती। मुसळधार पावसात जेव्हा रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती तेव्हा मुंबईकरांनी मोनोरेलचा आधार घेतला। त्यावेळी श्वास गुदमरल्यानं तेव्हा प्रवाशांनी मोनोची काच तोडून मोकळा श्वास घेतला होता आणि 582 प्रवासी सुखरूप बचावले होते। सुदैवानं यावेळी मोनोरेल्वेत 17 प्रवासी होते। त्यावेळी MMRDAच्या स्पष्टीकरणानुसार अतिरिक्त बोजा पडल्यानं मोनो बंद पडली होती। पण आज तर प्रवासी संख्या नियंत्रणात असूनही मोनोरेल वडाळ्या दरम्यान बंद पडली। अग्निशमन दलाच्या मदतीनं 17 प्रवाशांची सुटका करण्यात आलेली असली तरी वारंवार होणारे हे तांत्रिक बिघाड नेमके कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? चेंबूर ते 7 रस्ता धावणारी ही मोनोरेल म्हणजे पांढरा हत्ती बनला असल्याचं म्हटलं जातंय। मात्र मुंबईकरांच्या जीवाशी असा खेळ सुरू राहिला तर हा पांढरा हत्ती पोसावा तरी का? एकूणच मोनोरेलचा खुळखुळा झालाय एवढं नक्की। प्रवीण चव्हाण, साम टीव्ही न्यूज, मुंबई।